जय गो माता मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंचगव्य साबणाविषयी माहिती घेतली। आज आपण या पंचगव्य साबणामध्ये वापरण्यात येणाऱ्या वनस्पती आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊया। तर सुरुवात करूया। ही आहे गोबर चूर्ण, त्यानंतर ही आहे दूध, ही आहे ताक, ही आहे दही आणि त्यानंतर ही आहे तूप। हे सर्व आपण देशी गाईचं वापरत आहे। त्यानंतर ही आहे शिकाकाई, ही आहे आवळा, हा आहे रीठा आणि या तिन्हींची पावडर बनवून आपण बनवलेले हे चूर्ण आहे। त्यानंतर आहे बेसन, यामध्ये आहे झेंडू, गुलाब आणि मोगरा। त्यानंतर ही आहे गेरू, ही आहे हळद। त्यानंतर हे तांदूळ, याचा देखील आपण पावडर वापरतो। त्यानंतर हे आहे बेसन, त्यानंतर आहे मसूर, त्यानंतर आहे निंबू संत्रा पावडर, त्यानंतर येत आहे हरड पावडर, त्यानंतर आहे नागरमोथा, कपूर कचरी, दालचिनी, त्यानंतर भीमसेनी कापूर, तुरटी आणि चंदन पावडर। हे सर्व आपले चूर्ण आहे। त्यानंतर आपण बघूया लेमन ग्रास, एलोवेरा, नीम, जास्वंद, पेरू, आंबा, चंदन, पारिजातक आणि हे तुलसी आहे। 4 ते 5 तुलसी आहे, पण आपण 2 तुलसी वापरतो। त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर हे तेल, हे आहे सर्व लाकडी घाण्याचे तेल, हे नारळ तेल, त्यानंतर एरंडी तेल, त्यानंतर हे आहे मोहरी तेल, तिळ तेल, हे आहे मध, त्यानंतर हे आहे गोमूत्र अर्क। या सर्व वस्तू आपण आपल्या पंचगव्य साबणामध्ये वापरतो। आणि हे चूर्ण तयार करण्याचं कारण हे आहे की आपण हे सर्व चूर्ण आपल्या नजरेखाली बनवतो। त्यासाठी आपण एक गिरणी घेतलेली, ते बघूया आपण आता। हे आपल्या आहे 2 गिरण्या, ही एक आणि ही एक। यामध्ये आपण सर्व जडीबुटी स्वतः नजरेसमोर बनवत असतो। याचे कारण आहे की आपण कोणती, समजा आपल्याला एखादं रीठा पावडर घ्यायची आणि ते आपण डायरेक्ट पावडर घेतली तर त्यामुळे लाकडाचा भुसा देखील आपल्याला 20 ते 25% भेटू शकतो। तर त्यामुळे आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी ही कमी होऊ शकते। त्यामुळे आपण या जेवढं शक्य होईल तेवढं आपण या सर्व वस्तू अख्ख्या स्वरूपात आणतो, सावलीत उन्हात व्यवस्थित सुकवतो। त्यानंतर या आपल्या गिरणीमध्ये आपण या सर्व जडीबुटींचा पावडर तयार करतो। ही पावडर तयार केल्यानंतर पुन्हा आपण कपड्याने गाळून घेतो। दुसऱ्या दिवशी हे सर्व चूर्ण करून आणि काही जडीबुटीचा काढा करून हे सर्व भिजवलं जातं आणि तिसऱ्या दिवशी आपण साबण तयार करून त्यानंतर पहिले 24 तास सावलीत आणि त्यानंतर 7 ते 8 दिवस उन्हामध्ये सुकवल्यानंतर पॅकिंग होते। तुम्ही या सर्व वनस्पती जडीबुटीविषयी नेटवर बघितलं तर याचे अनेक फायदे तुमच्या समोर येतील। या प्रत्येक वनस्पतीची माहिती सांगायची झाली तर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवावा लागेल, एवढं महत्व या वनस्पतींचं आहे। तर आता या साबणाचे आपण फायदे जाणून घेऊया। हा साबण जो आहे त्वचेसाठी पोषक आहे, त्वचेवरील सर्व रोम छिद्रे खुले करतो, आपलं ब्लड प्रेशर सामान्य करतो, त्यानंतर शरीरावर जी दुर्गंधी, खाज, खुजली, घामोळे येणं, त्यानंतर केसांवर देखील हा लाभदायक आहे। शरीराचं पित्त कमी करतो, शरीरावरील कीटाणूंचा नाश करतो, त्वचेवरील बारीक केस जी लव म्हणतो ती कमी करण्याचं काम करतो, तसंच चेहरा स्वच्छ सुंदर करण्यास मदत करतो। हा साबण संपूर्ण शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास अत्यंत लाभदायक आहे। तुम्ही म्हणशाल हा साबण काळ्याचा गौरव करतो, तर तसं नाही। हा साबण तुमच्या
शरीरासाठी एक आयुर्वेदिक साबण आहे। हा साबण तुमच्या शरीरावर नैसर्गिक निखार आणण्याचं काम करतो। हा संपूर्ण शरीराची ताकद वाढवतो। तर तुम्ही देखील हा साबण एकदा वापरून बघा। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये साबणाची किंमत आणि हा साबण कशा प्रकारे वापरायचा याविषयी जाणून घेऊया। तर जय गोमाता, वंदे गोमाता।